खरसुंडी श्री सिद्धनाथ मंदिरातील चांदीचे नक्षीकाम पूर्ण. गाभाऱ्याला मिळाले नवे वैभव. ज्या चांदीबाबत अपहाराचे आरोप झाले त्या चांदीचे आता भव्य आणि देखणे नक्षीकाम पूर्ण झाले आहे. श्री क्षेत्र खरसुंडीच्या श्री सिद्धनाथ मंदिराच्या गाभाऱ्याला पुन्हा एकदा वैभव प्राप्त झाले आहे. नेमके काय झाले पाहूया हा विशेष रिपोर्ट. नमस्कार, आपण पाहत आहात मराठी टाइम्स. श्री क्षेत्र खरसुंडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली येथील प्रसिद्ध श्री सिद्धनाथ मंदिरातील मुख्य गाभाऱ्यातील 2 अष्टकोनी खांबावर करण्यात आलेले चांदीचे नक्षीकाम अखेर पूर्ण झाले आहे. या नूतनीकरणामुळे मंदिराच्या गाभाऱ्याचे सौंदर्य आणि वैभव अधिकच खुलून आले असून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून या उत्कृष्ट कामाचे कौतुक केले जात आहे. जानेवारी महिन्यात या खांबावरील जुनी चांदी जीर्ण झाल्याने आणि पत्रा उचकटू लागल्याने ती दुरुस्तीसाठी काढण्यात आली होती. मात्र त्यानंतर काही राजकीय हेवेदाव्यातून चांदी गहाळ झाल्याचा तसेच ट्रस्टकडून अपहार झाल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. परंतु प्रत्यक्षात ही चांदी कोल्हापूर येथे अत्याधुनिक पद्धतीने नव्याने नक्षीकाम करण्यासाठी नेण्यात आली होती. सुमारे 2 ते 3 महिन्यांच्या मेहनतीनंतर हे काम पूर्ण झाले असून पूर्वीपेक्षा अधिक सुबक, मजबूत आणि अधिक वजनाच्या चांदीसह हे नक्षीकाम श्रीनाथ देव देवस्थान ट्रस्ट मार्फत पुन्हा मंदिरात बसवण्यात आले आहे. या अष्टकोनी खांबावर अत्यंत आकर्षक आणि धार्मिक महत्व असलेले नक्षीकाम करण्यात आले आहे. खांबाच्या तळाशी चौकोनी चबुतरा आणि गजमुख, उभ्या पट्ट्यावर सुंदर नक्षीकाम, तर वरच्या भागात भगवान श्री शंकरांची प्रतिमा, नागफणी, खरवस देणारी कपिला गाय, श्रीनाथ भक्त नयाबा यांची प्रतिमा, तसेच 2 मयूर आणि 2 गजमुख अशा विविध कलाकृती साकारण्यात आल्या आहेत. हे सुंदर आणि कलात्मक चांदीचे नक्षीकाम हुपरी येथील प्रसिद्ध कारागीर महेंद्र कोतळे आणि कोल्हापूरचे विक्रांत माळी यांनी उत्कृष्ट दर्जात पूर्ण केले आहे. सध्या मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविक या नूतनीकरणाचे मनापासून स्वागत करत असून श्री सिद्धनाथ मंदिराच्या वैभवात या कामामुळे निश्चितच मोठी भर पडल्याची भावना व्यक्त करत आहेत. या कामाबद्दल आपले मत काय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशा स्थानिक व विश्वासार्ह बातम्यांसाठी मराठी टाइम्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.